मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरू आहे। महायुतीत दक्षिण मुंबईचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही। याबद्दल दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले यशवंत जाधव आणि यामिनी जाधव या दोघांनीही रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। तब्बल 2 तास यांची चर्चा सुरू होती। सकारात्मक चर्चा झाल्याचं नंतर सूत्रांनी सांगितलं। तर त्यापाठोपाठ रवींद्र वायकर हे अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं समोर आलंय। वायकर यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात त्यांच्या घरी भेट घेतली। वायकर यांची उमेदवारी सुद्धा निश्चित मानली जाते। गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू होती। मात्र अखेर या लढाईत शिवसेनेनं बाजी मारली आहे। या जागेसाठी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचंच नाव जवळपास निश्चित झालंय। सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। मध्यरात्री झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हेमंत गोडसे, अजय बोरस्ते यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं। त्यामुळे येत्या 2 दिवसात हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर या बैठकीतच हेमंत गोडसे यांना काम सुरू करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। रात्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या ठाणे येथील निवासस्थानी नाशिकचे पदाधिकारी हेमंतप्पा गोडसे यांच्यामध्ये सखोल चर्चा झाली। मी सुद्धा तिथे उपस्थित होतो। येत्या 2-3 दिवसांमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा करून अधिकृत पद्धतीने उमेदवारीची घोषणा केली जाईल आणि नाशिकचा जो काही तिढा महाराष्ट्रासमोर ते तयार झालेला दिसतोय तो तिढा सुटलेला आपल्याला दिसेल। नाशिकवर शिवसेनेचाच भगवा फडकेल